नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लाईफ ऑफ फ्रीडम या यूट्यूब चॅनलवरती. आजचा विषय हा थोडासा वेगळा आहे. तर सध्याची सिच्युएशन जी चाललेली आहे आपल्या मार्केटमध्ये, तर ही जी घटना झालेली आहे यामुळे नक्कीच आपल्या सर्वांच्या भावनाही दुखवलेल्या आहेत आणि नक्कीच हे दुखवण्यासारखा घटनाही घडलेली आहे. तर सरकारही याच्यावरती ॲक्शन घेतच आहे. तर याच्यामध्ये आपण जास्त डीप न जाता की सध्या जो आपला सामान्य गुंतवणूकदार आहे, तर याचाही प्रश्न पडलेला असतो की ज्यावेळेस आपण शेअर मार्केटमध्ये जी आपली जमापुंजी मनी असतो, सेव्हिंग केलेला मनी असतो, तर अशा सिच्युएशनमध्ये आपला पोर्टफोलिओ हा रेड होत असतो. पण ह्या सिच्युएशन नेमकी येते आहे, तर ही अशी आपल्या जीवनामध्ये ही बऱ्याच वेळा आलेली असते. पण ह्या सिच्युएशनमध्ये नेमकी आपण काय करायचं, कसं करायचं? तर हे आजच्या ह्या विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर गेल्या 25 वर्षाचा एक ट्रेंड मी विश्लेषण यामध्ये घेऊन आलेलो आहे, की गेल्या 25 वर्षामध्ये जो युद्धाचे हल्ले झालेले आहेत आणि त्या सिच्युएशनमध्ये मार्केटनी कसं रिॲक्ट केलेलं आहे. तर हे सिच्युएशनमध्ये आपण मार्केटमध्ये कसं राहायला पाहिजे, तर हे अनालिसिस मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो मित्रांनो. तर बघूयात आपण ह्या भागामध्ये कसं कसं प्रकारे आपण हे अ, हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आणि मार्केट कसं पद्धतीने बिहेव केलेलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला संघर्ष जर वाढला तर तुमची गुंतवणुकीचं नेमकी काय होईल, हा प्रश्नच तुम्हाला पडलेला आहे ना. इतिहास सांगतो की युद्धाच्या काळामध्ये जर शेअर बाजार कसा बिहेव केलेला आहे आतापर्यंत, तर गेल्या 25 वर्षाचा जो अभ्यास आहे, जो ट्रेंड आहे, तो मी तुमच्यासाठी सांगणार आहे. स्टे ट्यून, बघत राहा पुढे. यंदा काय होऊ शकतं, तर काय प्रेडिक्शन या मार्केटमध्ये होऊ शकतं, तर ह्या भागामध्ये आपण हे बघत आहोत. 22 एप्रिल 2025 या रोजी जो हल्ला झाला, तर त्यानंतर मार्केटने काय प्रत्युत्तर दिलं. आल्यानंतर निफ्टी 0.9% खाली आलं. तर यामध्ये काही पर्यटन, काही हॉटेल्स, त्यानंतर एव्हिएशन स्टॉक हे त्यामध्ये खाली आले. पण आय टी क्षेत्रामध्ये थोडीशी वाढ झाली. त्यानंतर काही एक्सपर्टचा अंदाज आहे की मार्केट जर सिच्युएशन जर अशीच राहिली, तर मार्केट साधारणतः अजून 5 ते 10% घसरण्याची शक्यता आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरती एक अनालिसिस दाखवतो की मागचे सिच्युएशन कशी आहे. मित्रांनो, 1999 मध्ये ज्यावेळेस कारगिल युद्ध झालं, तर ते युद्ध सुरू झालं त्यावेळेस मे 1999 सुरू झालं आणि जुलै 1999 ते संपलं. तर ह्या दरम्यान निफ्टी 0.8% मायनस झाली होती. तर या पिरियडमधला आपण निफ्टीचा चार्ट बघूया. हा बघा, मे 1999 ते जुलैच्या दरम्यानचा हा चार्ट आहे. इथे थोडंसं इथे कॅन्डल्स रेड दिसतात, पण त्यानंतर मार्केट हे वरती गेलेलं आहे. आता यानंतरचा जो काही हल्ला झाला तो 2001 ते 2002 या दरम्यान संसदेवर हल्ला झाला होता. तर डिसेंबर 2001 मध्ये, तर ऑक्टोबर 2002, ज्यावेळेस 2001 मध्ये हा हल्ला झाला संसदेवरती, त्यावेळेस निफ्टी 13.9% एवढं खाली गेलं होतं. त्यानंतर 2016 मध्ये ज्यावेळेस उरीचा हल्ला झाला, त्यावेळेस सप्टेंबर 2016, तर यामध्ये 2% मार्केट खाली गेलं होतं. त्यानंतर पुलवामा हा जो 2019चा जो हल्ला होता, त्यामध्ये 2019 मध्ये निफ्टी 1.8% खाली गेलं होतं. आणि जर रिसेंटली जो पहलगाम हल्ला झाला तो 2025 मध्ये, तो साधारणतः 0.9% मार्केट त्यावेळेस खाली गेलं होतं आणि अजूनही पडझड त्याची चालूच आहे. तर नंतरचा जो हल्ला होता तो 2001चा होता. डिसेंबर 2001 मध्ये ही ती सिच्युएशन होती, ही बघा इथे. हे डिसेंबर 2001, इथे बघा हे बघा. डिसेंबर 2001 ते ऑक्टोबर 2002, 13.9%. हा जो पूर्ण पिरियड आहे, ह्या पिरियडमध्ये हा जो हल्ल्याचा जो तणाव होता तो ह्या पिरियडमध्ये होता. तर तुम्ही इथे बघू शकता, तर ह्या पिरियडमध्ये मार्केट हे साईडवेजमध्येच होतं. त्यानंतर परत मार्केट इथे खाली गेलं आणि पूर्ण साईडवेज होतं. तर ही सिच्युएशन या प्रकारे होती. त्यानंतर 2003 नंतर हे मार्केट पूर्ण अप ट्रेंडमध्ये गेलं. यानंतरचा जो हल्ला होता तो 2016चा हल्ला होता, उरीचा हल्ला. तर त्यामध्ये मार्केट कसं बिहेव केलं ते आपण आता चार्टमध्ये बघूया. सर्जिकल स्ट्राईक म्हणून हा ओळखला गेला होता त्यावेळेस. तर या पिरियडमधले सप्टेंबर 2016 हा जो पार्ट आहे, इथे बघा ही कॅन्डल बघा सप्टेंबरच्या. तर हा इथे मार्केट त्यावेळेस होतं. तर त्यानंतर जी तणाव होता मार्केटमध्ये, त्या तणावामुळे मार्केट इथे खाली गेलं होतं. तर साधारणतः त्या पिरियडमध्ये मार्केट जवळपास 2% मार्केट खाली गेलं. आणि त्यानंतरचा जो काळ आला तो 2019, तर तो पुलवामा बालाकोट हवाई हल्ला. तर 2019 मध्ये झाला तो, फेब्रुवारी 2019. त्यावेळेस मार्केट 1.8% खाली गेलं.
तर त्यावेळेस आपण कॅन्डल बघूया. तर मित्रांनो, 2019चा हा पिरियड आहे बघा. तर त्यानंतर मार्केट परत वरती गेलं, त्यानंतर परत इथे खाली आलं, आणि इथे बघतो आपण इथे नंतर 2020चा जो कोविडचा पिरियड होता, त्यानंतर मार्केट पूर्ण खाली गेलं होतं, कारण इथे पूर्ण सगळ्याच कंपन्या बंद होत्या. तर जे काही चालू होतं ते त्यावेळेस काही थोडंसं फार्मास्युटिकल वगैरे काही कंपन्या चालू होत्या, त्या इमर्जन्सी सिच्युएशनवाल्या, आणि त्यामुळे मार्केट खाली खूप पडलेलं होतं. तर मार्केट हे कायम तुम्ही बघितलं असं, आता आपण एवढा चार्ट बघितला, तर प्रत्येक वेळेस मार्केट हे एक वर खाली असं होतच असतं, कारण मार्केटचा हा ट्रेंडच आहे. कुठेही मार्केट कधी बघितलं असं कधी फ्लॅट कधीच दिसत नाही आपल्याला. एकतर ते सपोर्ट घेतं, नंतर रेजिस्टन्स जातं, कुठेही जर बाईंग जर जास्त झालं तर ते कुठेतरी ते रेजिस्टन्सला जातं, स्टॉप होतं, परत खाली येतं, आणि नंतर परत साईडवेजला जातं, परत सपोर्ट घेऊन ते जातं. तर ही मार्केटचं बघा, इथे प्रत्येक वेळेस कुठे ना कुठेतरी सपोर्ट घेते. आताची करंट सिच्युएशन ही अशाच प्रकारे आहे. जर आपण बघत होतो आताची सिच्युएशन, तर मार्केट गेल्या 2-3 महिन्यापासून पडतच होतं, कारण फॉरेन इन्व्हेस्टर हे आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करत नव्हते. आणि जसं एप्रिलमध्ये इन्व्हेस्टमेंट त्यांनी सुरुवात केली, आणि आपलं मार्केट हे वरती जायला लागलं होतं. तर जसं फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आपल्या भारतामध्ये येत आहे, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट ही भारतामध्ये वाढतच जाणार आहे. त्यामुळे हे मार्केटचे चढ उतार, आणि आपण ह्या चढ उताराचा फायदा मार्केटमध्ये घेतलाच पाहिजे. ज्यावेळेस मार्केट डाऊन होतं त्यावेळेस आपण चांगल्या चांगल्या ज्या कंपन्या आहेत आपल्या पोर्टफोलिओमध्ये, आपण त्या चॉईस केलेल्या पाहिजे. त्यानंतर ETF जे आहेत ते ETF इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि मल्टी बॅगर कंपन्या आहेत, जशा आपण लार्ज कॅप कंपन्या आहेत, त्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायलाच पाहिजे. आणि हा जो युद्धाचा काळ आहे, तर या काळामध्ये आपण काही डिफेन्सचे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये नक्कीच घ्यायला पाहिजे. त्यानंतर काही सेक्टोरियल स्टॉक आपण ह्यामध्ये फाइंड आउट केले पाहिजे, आणि आपला पोर्टफोलिओ हा वाढवला पाहिजे. तुम्ही कधी युद्धाच्या काळात गुंतवणूक केली आहे का? तुमच्या मते बाजार अजून किती काळ घसरू शकतो? कमेंटमध्ये नक्की कळवा. मला असं वाटतं का या काळामध्ये कुठले सेक्टर हे सुरक्षित असू शकतात? युद्ध ही एक तात्पुरती अस्थिरता असते मार्केटमध्ये. तर आता सांगितलं होतं मी तुम्हाला की मार्केट हे कायम अप्स अँड डाऊन्स आणि स्टेबिलिटी मार्केटमध्ये येतच असते. तर मार्केटमध्ये घसरण ही होते, आणि नंतर बऱ्याचदा काय होतं, मार्केट वरती जातं. त्यामुळे बाजार हा लवकर सावरत असतो. सेक्टोरियल ट्रेंड, जसं मी बोललो की सेक्टोरियल ट्रेंड, जसे की संरक्षण क्षेत्र म्हणजे डिफेन्स क्षेत्र, तर या क्षेत्रातल्या काही कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणं फार गरजेचं असतं. त्यानंतर पर्यटन, त्यानंतर विमान संरक्षण, ह्या जर क्षेत्रातील कंपन्या आपण जर यामध्ये ज्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर घेतल्या, तर नक्कीच आपला पोर्टफोलिओ यामध्ये वाढू शकतो. तर संधीचा फायदा आपण हा घेतलाच पाहिजे. तर यामध्ये आपण काही या सेक्टोरियल फंड, सेक्टोरियल ETF, तर निफ्टी इंडायसेसमध्ये जाऊन आपण त्या ETF आपण त्यामध्ये चॉईस केले पाहिजे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला करायची असेल, जसं आपण बघितलं की 1999चा जो काही युद्ध झालं होतं, तर त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी हे खूप प्रमाणात वाढले होते. त्याच्यानंतर सेन्सेक्स जवळपास 33% वाढला होता, आणि 2016ची जी काही सर्जिकल स्ट्राईक झाली होती, त्यानंतर बाजार हा स्थिर झाला काही होता. तज्ज्ञांच्या मते अ, असं वाटतं की अजून जरी संघर्ष वाढला, तरी हा शेअर मार्केट आहे जवळपास 5 ते 10% अजून पडण्याची शक्यता आहे, असे बाजारातले तज्ज्ञ सांगतात. भारतीय अर्थव्यवस्था ही मजबूत असल्याने दीर्घकाळ घसरण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळे ही एक जमेची बाजू आहे. जर संघर्ष वाढला नाही, तर बाजार लवकर सावरतो. मित्रांनो, अशा काळामध्ये तुमचे शेअर विकू नका. इतिहास सांगतो की अशा काळामध्ये नेहमीच बाजार सावरतो. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या गुंतवणुकी संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला इंटरेस्टेड असाल तर माझ्या व्हॉट्सअपला जॉईन व्हा. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. सुरक्षित राहा. नमस्कार.